नमस्कार. आता आपण बघतोय की नीट मध्ये जी पेपरफुटी झालेली आहे आणि ती पेपरफुटी अत्यंत दुर्दैवी असून कुठेतरी केंद्र सरकारचं हे अपयश आहे. आणि जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे जो मेहनत त्या ठिकाणी करतोय आणि कुठेतरी डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या ठिकाणी दिवस रात्र अभ्यास करतोय, त्याच्या प्रयत्नांवरती पाणी फेरण्याचं काम हे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं या नीट पेपर फुटीमुळं ज्या 21 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली ती दुर्दैवी असून कुठेतरी त्याची नैतिक जबाबदारी ही केंद्र शासनाची आहे असं आमचं मत त्या ठिकाणी आहे. परंतु या नीट पेपर फुटीच्या आडून जे आंदोलन उभं करण्याचं काम हे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. हे आंदोलन सुरुवातीला नीट पेपर फुटी आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचं होतं, परंतु हे आंदोलन आता पूर्णपणे हायजॅक झालेलं आहे. जे आंदोलन नॉन पॉलिटिकल आहे, कुठल्याही पक्षाशी ज्याचा संबंध नाही असं बोललं जात होतं, त्या आंदोलनामध्ये आता जर आपण बघितलं तर विरोधी पक्षातील सर्वच्या सर्व पक्षांचे नेते त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. विद्यार्थी समस्या त्या ठिकाणी बाजूला राहिल्या, त्या आता कोणाच्याही प्रायोरिटीवरती नसून आता त्या ठिकाणी लोकशाही बद्दल अभद्र टिप्पणी त्या ठिकाणी केली जाते. व्हॉट्सअप ग्रुप चॅट मध्ये किसी की मौत होती है तो सरकार पे ज्यादा प्रेशर आएगा अशा पद्धतीची व्हॉट्सअप चॅट आता सोशल मीडियावरती फिरतीये. पोलिसांवरती काल जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, सीआरपीएफच्या जवानांना त्या ठिकाणी मोळक्यांनी मारहाण करण्यात आली. हे मला असं वाटतं की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाहीये, कुठंतरी हे आंदोलन आता हायजॅक झालेलं आहे आणि वेगळ्याच दिशेने हे भरकटत चाललेलं आहे. काश्मीरमध्ये 370 कलम हे पुन्हा एकदा प्रस्थापित करणार, लडाख मध्ये मधली परिस्थिती आता पुन्हा एकदा आम्ही पूर्ववत करणार. त्याचबरोबर त्या ठिकाणी मेरा लिंग मेरी मर्जी, सीता के पति का नाम लेकर नीता के पति का काम कर रहे, अशा पद्धतीची अभद्र टिप्पणी प्रभू श्रीरामांवर करणं, बस नाम रहेगा अल्लाह का अशा ठिकाणची अशी गाणी त्या ठिकाणी गाणं, अफजल गुरुचे उदात्तीकरण त्या ठिकाणी होणं आणि औरंगजेबाचे फोटो त्या आंदोलनामध्ये दिसणं, म्हणजे हे खूप सूचक आहे, विचलित करणार आहे. कुठंतरी देशभरातल्या विद्यार्थ्यांनी याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे आंदोलन सुरुवातीला विद्यार्थ्यांचं असलं तरी आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही. याच्यामध्ये आता अनेक अँटी नॅशनल एलिमेंट्स जे आहेत ते घुसल्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. त्यामुळे कुठेतरी याच्यापासून सतर्क राहणं गरजेचं आहे आणि अशा आंदोलनांना त्या ठिकाणी डोळ्यावर पट्टी बांधून समर्थन करणं म्हणजे कुठेतरी स्वतःच सुद्धा अज्ञान जे आहे ते जगासमोर त्या ठिकाणी दाखवल्यासारखं आहे. त्यामुळे अशा आंदोलनांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कधीही पाठिंबा देणार नाही.